नका रे फडकी घेऊन फिरू. या अरे गंगेला सगळ्या झऱ्यांनी मिळायचं असतं. या आणि सोबत साथ द्या. आमचं झालं का तुमचं झालं का परत काहीतरी करत होतं. आम्ही आज येतो त्यांचं काल असतं किंवा उद्या असतं. कोण विचारतं? त्या गाडीत 3-4 गाडीत बसतात, तीच गँग तिकडे सगळीकडे, तीच गँग सगळीकडे जाऊन बसतात, दाखवतं बघा मीटिंग चालू आहे. हे जाहीरपणे सांगण्याची हिंमत कुणात असेल तर ती माझ्या महानगर टेलिफोन निगम कामगार संघात आहे. बंदे में है दम. दम घेऊन उभा आहे. आणि म्हणून तुम्हाला कळकळीचं आवाहन करतो, 3 तारखेला पुन्हा कुणाचं आव्हान क्या हुआ असं पण कुणीही फोन करून विचारायचं नाही. नाहीतर 2 तारखेला उद्याचं काय सांगितलं नाही. एकदा उद्याचं काय सांगितलंय. वारी कशी 30 तारखेला तसंच ते सांगितलंय 3 तारखेला करायचंच. तो दणका इथं बसल्याशिवाय ते सुधारणार नाही. आणि ती ताकद तुम्ही दाखवून द्या. आणि मला विश्वास आहे खास करून तुम्हा सर्वांना आणि या सगळ्या पदाधिकाऱ्यांना माझ्या मी लाख धन्यवाद देतो. लाख धन्यवाद एवढ्यासाठी की दुर्दैवानं मला बेड रेस्ट चालू होती आणि एका विश्वासानं मी नोटीस दिली. जा म्हटलं मी असो नसो माझे पदाधिकारी माझे कर्मचारी एका निष्ठेने या भगव्याच्या खाली एकत्र आहेत, ते तसेच राहतील असा विश्वास मला तुमच्याबद्दल वाटला आणि मी नोटीस दिली. त्या विश्वासाला तुम्ही पात्र झाल्याबद्दल मी तुम्हाला लाख धन्यवाद देतो. काही लोक आले असतील आज मागण्या मान्य झाल्या असतील वाटतं असं ऐकायला. त्यांना कळलं एक गोठ्याचा. तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आलात आता शांतपणे जा आणि उद्या पासून कसली चर्चा कराल, याची ट्रान्सफर झाली का, त्याची बदली झाली का, ही पळाली का, ती लवकर आली का, चर्चा करायचं नाही. एकच ध्येय कोणत्याही परिस्थितीत महानगर टेलिफोन निगमच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळायला दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. धन्यवाद. जय हिंद.